बघा क्वेश्चन 6 नंबर. आज म्हणजे 3 व्हिडिओ होत आहे. तर प्रॉब्लेम येत आहे मोबाईलमध्ये. काय क्वेश्चन, जर अल्फा आणि बीटा ही वायचा वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे असतील तर एक काढायचा अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग, दुसरा काढायचा अल्फाचा घन अधिक बीटाचा घन. तेच इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ y² - 2y - 7 = 0, फाइंड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. सेकंड काढायचा अल्फा क्यूब प्लस बीटा स्क्वेअर. बघा तुमच्या पुस्तकामध्ये जे फॉर्म्युले दिलेले आहे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा काय, इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर -2 अल्फा बीटा. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा काय, इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट कंप्लीट क्यूब -3 अल्फा बीटा इंटू इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. असे फॉर्म्युले आहे. आता सोल्युशन उकल. पहिलं काढायचं अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा. समीकरण लिहून घ्या. वायचा वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0. कंपेरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c = 0. वरील समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत करू. काय करायचं, काही चेंज नाही आहे. वायचा वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0. हे ए, हे बी, हे सी. ए बरोबर 1, बी बरोबर वजा 2, सी बरोबर वजा 7. मग अल्फा अधिक बीटा काय, वजा बी भागेला ए. मग हे वजा बी आहे वजा 2 म्हणून ब्रॅकेटमध्ये, ए आहे 1, वजा वजा अधिक 2 भागेला 1 बरोबर 2. अल्फा अधिक बीटा किती आलं, 2. अल्फा गुणेला बीटा, अल्फा गुणेला बीटा काय, सी भागेला ए. सी काय वजा 7, ए काय 1, म्हणजे अल्फा गुणेला बीटा काय आलं वजा 7. मग याच्यावरून आपण काढू शकतो अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग. काय फॉर्म्युला आपल्याकडे, अल्फा अधिक बीटा त्याचा वर्ग वजा 2 गुणेला अल्फा बीटा. मग अल्फा अधिक बीटा किती आलेला आहे, 2. 2चा वर्ग वजा 2 अल्फा गुणेला बीटा वजा 7 म्हणून ब्रॅकेटमध्ये 2चा वर्ग 4 वजा 2 14 वजा म्हणून ब्रॅकेटमध्ये पाहून सोडला वजा वजा अधिक 14 4 18. हे आलं आपलं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर किती आलं, अधिक 18. त्याच्यानंतर बघा आता अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. आता सर्व माहिती आहे. मग आता फॉर्म्युला काय आपला, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब = अल्फा प्लस बीटा त्याचा क्यूब -3 इंटू अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. अल्फा अधिक बीटा 2, 2चा घातांक 3 वजा 3 गुणेला अल्फा गुणेला बीटा वजा 7 गुणेला अल्फा अधिक बीटा 2, 2चा घातांक 3 म्हणजे 2चा गुणाकार 3 वेळा, 2 4 4 2 8 वजा या दोघांचा गुणाकार 21 गुणेला 2, 8 वजा 21 दुनी 1 2 2 4. मग वजा 42 मधून अधिक 8 गेले, 12 3 4 वजा 34. हे आलं अल्फाचा घातांक 3 अधिक बीटाचा. बघा इथं साईनवरती लक्ष नाही राहिलं आपलं. अल्फा गुणेला बीटा काय, वजा 7 आहे का, वजा 7 आहे. तर यांचा गुणाकार जर त्याला -7 आहे तर काय येईल, -21 इंटू 2. यांचा गुणाकार केला 1 2 2 4 -42. सोडवलं तर मायनस मायनस काय होतील, प्लस होतील. म्हणजे किती येते, 50 येते. कारण एक चिन्ह चुकलं तर सर्व गणित चुकते, त्यामुळे लक्षात असू द्या. लास्ट क्वेश्चन आहे. खालील प्रत्येक वर्ग समीकरणाची मुळे वास्तव समान असतील तर त्याची किंमत काढा. द रूट्स ऑफ द इच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल, फाइंड के. पहिलं सोल्युशन उकलमध्ये गणित जसं आहे तसं लिहून घ्या. 3y चा वर्ग अधिक ky अधिक 12 बरोबर 0.
मग ए बरोबर 3, बी बरोबर के आणि सी बरोबर 12, बीचा वर्ग वजा 4ac, बीचा वर्ग म्हणजे केचा वर्ग वजा 4 गुणिले ए म्हणजे 3 आणि सी आहे 12, केचा वर्ग वजा 4 त्रिक 12 गुणिले 12, 12 गुणिले 12 144. यांना काय म्हटलेलं आहे, वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर, वास्तव व समान असतील तर मुळे तेच the roots of quadratic equation are real and equal. तर मग काय होईल, विवेचकाची डिस्क्रिमिनंटची किंमत 0. मग काय आलं आपलं, केचा वर्ग वजा 144 वर्ग 0. मग केचा वर्ग 144 कशाचा आहे ते 12चा वर्ग वर्ग 0. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे काय, एचा वर्ग वजा बीचा वर्ग काय ते ए अधिक बी गुणिला ए वजा बी. मग हा ए हा बी, ए अधिक बी म्हणजे के अधिक 12 आणि हे वजा बी म्हणजे के वजा 12 बरोबर 0. मग यांची फोड केली, के अधिक 12 बरोबर 0 और किंवा के वजा 12 बरोबर 0. 12 तिकडे गेले, अधिकची काय होतील वजा, किंवा हे 12 गेले वजाची काय होतील अधिक. अशा पद्धतीनं केची किंमत इथं वजा 12 आणि 12 येईल. त्याच्यानंतर इथं सोल्युशन उकलमध्ये गणित जसं आहे तसं लिहून घ्यायचं. के एक्स गुणिला एक्स वजा 2 अधिक 6. काय करायचं, के एक्सनं प्रत्येक पदाला गुणायचं, या ब्रॅकेटमध्ये काय होईल बघा, के एक्स गुणिला एक्स वजा के एक्स गुणिला 2 अधिक 6. काय होईल, के एक के म्हणजे के एक्स वर्ग वजा 2 के एक्स अधिक 6 बरोबर 0. ए बी सीच्या किंमत हा ए हा बी हा सी. ए बरोबर के, बी बरोबर वजा 2 के आणि सी बरोबर काय 6. मग बीचा वर्ग वजा 4ac, बीचा वर्ग म्हणजे वजा 2 केचा 4 गुणिला ए म्हणजे के, सी म्हणजे 6, वजा 2चा वर्ग अधिक 4 आणि हा केचा वर्ग वजा 4 के गुणिले 6, 4 केचा वर्ग 6 चूक 24 के. मग आता काय म्हटलेलं आहे आपल्याला, मुळे जर रिअल अँड इक्वल जर असतील दिलेलं आहे तर मग काय होते, विवेचकाची किंमत 0 म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. बी स्क्वेअर मायनस 4ac काय आलं, 4 केचा वर्ग वजा 24 के बरोबर 0. मग 4 याला बघता ते याला जाते, के के दोन्ही याच्यात आहे. मग काय करू, 4 के कॉमन काढले तर इथं राहील फक्त के आणि 4 24 बरोबर 0. यांची फोड केली, 4k इज इक्वल टू 0 और के मायनस 6 इज इक्वल टू 0. केला 4 गुणिला इकडे गेल्यानंतर भागेला आणि के इज इक्वल टू 0. बघा एक लक्षात ठेवूया. आता इथं 6 वजाची काय होतील अधिक, केची व्हॅल्यू 6, पण आपल्याला केची व्हॅल्यू 0 येणं शक्य नाही म्हणून केची व्हॅल्यू 0 येणं शक्य नाही म्हणून केची किंमत 0 नाही हे आपण घेणार नाही. म्हणजेच आपल्याला काय घ्यायची, नंबर घ्यायचा, संख्या घ्यायचं. काय येईल, के इज इक्वल टू 6. इथं एक्झरसाइज आपली संपली. बघा तुमचे याचे 2.5 वर्ग समीकरणाचे जे दुसरं चॅप्टर आहे
बीजगणिताचं 10वीचं, त्यामधले आज 3 व्हिडिओ झाले. एक प्रॉब्लेम तांत्रिक अडचणीमुळे, तर ते अभ्यास जा. आता परत व्हिडिओ काही टाकत नाही, कारण खूप लांब व्हिडिओ आहे. आवश्यकता असली तुम्हाला नाही कळलं तर टाकेल.